नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे। माझं नाव मयूर गावित आणि तुम्ही बघत आहात मयूर गावित ब्लॉग्स। आणि आज आपण आलेलो आहोत लोहगड फोर्टला, जे की आहे लोणावळ्यामध्ये। आपल्या मुंबईपासून एक 80 किलोमीटर दूरीवरती येते आणि तुम्हाला आज लोहगडची पूर्ण माहिती देणार आहोत आपण। आणि मित्रांनो, माझ्या मागे बघू शकता तुम्ही, इथं आहे तिकीट घर, जिथे आपल्याला वरती जाण्यासाठी पर पर्सन 25 रुपये तिकीट काढावं लागतं। जसं की आम्ही 4 लोक आहोत, आता आमचे 100 रुपये झाले तिकीट। आम्ही तिकीट वगैरे काढलेले आहेत आता, आणि तिकीट काढून आपण आता वरती निघालेलो आहोत। इथनं आपला खरा फोर्ट लोहगड चालू होतो आहे। आपण आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण लोहगड किल्ला व त्याची माहिती तुम्हाला थोडीशी देणार आहोत। आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडल्यास तुम्ही हा व्लॉग नक्की लाईक करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मला कमेंटमध्ये सांगा अजून आपण कोणते स्टार्टिंगसाठी किल्ले ट्रेकिंग करू शकतो। हे आपल्या किल्ल्याचं स्टार्टिंगचं बुरुज आहे, जिथनं आपण आता इकडनं चालायला सुरुवात करतो। इथनं पायऱ्यात आपल्याला वरती जायला। पप्पा काय बघताय त्यांनाच माहीत। तर मित्रांनो, आपण आता मुख्य दरवाजाजवळ पोहोचलेलो आहोत। इथे आपला मुख्य दरवाजा, जो की आपल्या लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी मेन दरवाजा इथला। माझ्या मागे जो तुम्ही बघताय तो आहे गणेश दरवाजा, आणि याच्यावरती अजून पुढे गेल्यावरती अजून असे टोटल 3 दरवाजे दिसेल। म्हणजे टोटल असे आहेत आपल्याकडे 4 दरवाजे, जो की आहे हा गणेश दरवाजा, आणि पुढचा आहे तो हनुमान दरवाजा। आपण आता इथून मध्ये एंटर करतोय। मध्ये एंटर करताच तुम्ही माझ्या मागे बघू शकतात तोफ आहे, तिथे तोफा, आणि 1 2 3 तोफ आहेत टोटल इथे। आणि वरती अजून बघू शकता, बघू आपण किती तोफ आहेत। मित्रांनो, हा
आहे आपला नारायण दरवाजा, आपला दुसरा दरवाजा इथला. इथून जायला जागा आहे मित्रांनो पुढे. तर मित्रांनो आपण आता तिसऱ्या दरवाजावर पोहोचलो आहोत, जो की आहे हनुमान दरवाजा. हा आहे आपला महादरवाजा. लोहगडाचा मॅप दाखवलेला पूर्ण. आपण आता महादरवाजा मधून आलेलो आहोत आणि महादरवाजा जसा एंटर केला तसा वरती तिथे काही थोडीशी माहिती दिसते. आणि माझ्या मागे जो आहे हा आहे इथं सभागृह, तिथे आहे एक समाधी. आणि मित्रांनो असं पावसाचं वातावरण खूप झालेलं आहे आता. दोन तीन ठेवलेले आहेत तिथे सभागृहाच्या मध्ये. अगोदर इथं मोठा सभागृह असेल. इकडे पप्पा आमची छत्री घेऊन आलेले आहेत. एक माझा व्हिडिओ काढते, दुसरी जिनी छत्री आणली आहे तिला छत्री घेत नाही कोणी. तर मित्रांनो आपण आता लोहगडच्या वरती आलेलो आहोत आणि आता वातावरण जरा क्लिअर झालं आहे, त्याच्यामुळे आपला ॲक्शन 4 परत काढला आहे. आणि आता आपण इथून माझ्या मागे बघू शकता तुम्ही, इथे काही पाण्याचा टाका आहे, जे की अगोदर तिथं पाणी वगैरे कुंड पाणी तिथे साचवलं जायचं आणि ते वापरायला यूज करायचे ते. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता ग्रीनरी किती आहे. मित्रांनो आपण आता वरती पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही जो माझ्या मागे बघताय त्याला म्हणतो आपण 16 कोणी तलाव. त्याला आहेत 16 साईड आहेत, 16 साईड आहेत. तर मित्रांनो आम्ही आता लोहगडाच्या वरती चाललेलो आहोत आता पूर्ण, जिथून की अजून पुढे एक शेवटचा पॉईंट अजून बाकी आहे बघायचा आम्हाला. खाली आम्ही आता थोडा विश्रांतीसाठी इथे थांबलोय आपण. आणि पप्पा कसं वाटतं तुम्हाला इथं आल्यानंतर? खरंच मला सर्वात सुंदर स्वर्गात आल्यासारखं वाटतं. लोहगड आम्ही सैर केला पूर्ण, शेवटचा टॉप पॉईंट पोहोचलो. एकदम जगा वेगळं, विचित्र नाही
जगा वेगळं सुंदर वाटतं. विचित्र नाही, सुंदर सुंदर वाटतं. मम्मी कसं आहे व्ह्यू कसा आहे हा समोरचा? एकदम छान आहे. बोल ना पुढं बोल. मम्मी आज बोलायला चुकली जराशी, बोलायला तिला शब्द सूचना झालेत. असं झालं. मित्रांनो इथे डॉगेश मित्र भेटलेले आपल्याला आणि लहान बहीण त्याला बिस्किट दिलेलं खायला. आणि मित्रांनो आपल्याला समोर जो दिसतोय हा आहे आपला विसापूर फोर्ट, जो की आपल्या लोहगड फोर्टपासून एक्झॅक्ट 5 मिनिटाच्या दूरीवरतीच आहे. आपण तिथूनच जिथं पार्किंगला गाडी लावतो तिथूनच पुढे जायला रस्ता आहे तिथे विसापूर फोर्टपर्यंत जायला. तुम्ही जर आलात कधी लोहगडला तर तिथूनच तुमच्याकडे जर दिवसभर टाईम असेल तर तुम्ही विसापूरसुद्धा बघू शकतात, विसापूर फोर्ट. मित्रांनो इथं आहे आपले घोड्यांची पागा, म्हणजे ज्यावेळेस महाराज वगैरे असायचे त्यावेळेस इथं घोडे वगैरेचे त्यांचं ते काय असतं म्हणजे घोडे इथं ठेवले जायचे त्यांचे, तेव्हा बाहेर बांधले जायचे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आपला धान्य कोठा होता पहिले आणि आत्ता त्याच्यामध्ये हा आपला पाणी साचलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे. दिसतंय का नाही माहीत नाही, पूर्ण अंधार झालेला आहे इथे आणि पाणी त्याच्यामध्ये साचलेलं आहे. अगोदर याच्यामध्ये धान्य भंडार साचलेला जायचा, इथे पण तेच आहे. हा ही आहे चिव आणि हा आहे मी. तर मित्रांनो आपला पूर्ण गड किल्ला बघून झालेला आहे आणि आता आपण निघालो आहोत परत घरी, घरच्या रस्त्याला निघालो आहोत आपण आता. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि जर तुम्हाला विजिट करायचं असेल तर हा बिगिनर्ससाठी खूप मस्त ट्रेकिंगसाठी फोर्ट आहे.